बंधूंनो, हा नाईकचा आपल्या सगळ्यांना सप्रेम जय भीम. शांतीचे अग्रदूत महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, तसेच या वारकरी संप्रदायातले तीन सगळ्या संत मंडळी आणि जे जे बहुजनाच्या हितार्थ ज्या ज्या समाजसुधारकांनी कार्य केलं त्या तमाम समाजसुधारकांना, या सर्वांना मी त्रिवार अभिवादन करतो आणि मी माझ्या कार्याला सुरुवात करतो. तर बंधूंनो, माझं असं आहे, मला जे दिसते तेच मी लिहितो. तर कधी काय आहे की एखाद्याला थोडंफार वाईटही वाटलं किंवा त्यानं जर काही समजावून घेतलं नाही तर याच्यात माझा काही दोष नाही. परंतु त्याचा प्रत्येक अर्थ लावून कधी आज नाही समजलं तरी उद्या परवा कधी ना कधी सत्य हे समजणारच आहे. तर याकरिता मी जे दिसते तेच लिहितो, वेगळं काही लिहित नाही. तर आपल्यासमोर आता त्या मागच्या वेळेस मी होळीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. तर आज मला होळीची पाडवा ही कविता मी तुमच्यासमोर सादर करतो. कारण मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं, कानाने ऐकलं, पेपरला वाचलं आणि जे सत्य आहे तेच मी इथं मांडणी करतो. तर ही होळीची पाडवा कविता अशी आहे. पहा कशी आहे होळीची पाडवा, पहा कशी आहे होळीची पाडवा, जे नाही घडाचं ते घडवा. पहा कशी आहे होळीची पाडवा, जे नाही घडाचं ते घडवा. नशेच्या रंगात दुनिया रंगली, नशेच्या रंगात दुनिया रंगली. आणि घडते साऱ्या दंगलीत दंगली. नशेच्या रंगात दुनिया रंगली, घडते साऱ्या दंगलीत दंगली. होली है म्हणते बुरा न मानो. पहा, कोणते जे सण येतात ते माणसाला आनंद देण्यासाठी येतात. आता त्याचा आनंदाचा उपयोग आपण भोगणं किंवा न भोगणं हे आपल्या हातात आहे. त्याचा अतिरेक नसावा असं माझं म्हणणं आहे. तर घडते साऱ्या दंगलीत दंगली होली, नशेच्या रंगात दुनिया रंगली, घडते साऱ्या दंगलीत दंगली. होली है म्हणते बुरा न मानो, होली है म्हणते बुरा न मानो, किसी के भी ऊपर रंग डालो. होली है म्हणते बुरा न मानो, किसी के भी ऊपर रंग डालो. परखे न अरखे कोणी नाही समजत, परखे न अरखे कोणी नाही समजत. बायानं माणसाची एकातच गंमत, परखे न अरखे कोणी नाही समजत. बायानं माणसाची एकातच गंमत. दारूच्या नशेत बरं वाईट घडते, दारूच्या नशेत बरं वाईट घडते. शब्दानं शब्द तोंडातोंडी वाढते. दारूच्या नशेत बरं वाईट घडते, शब्दानं शब्द तोंडातोंडी वाढते. एकमेकावर सोटे काढते, एकमेकावर सोटे काढते. एकमेक मार खाऊन घराकडे जाते, एकमेकावर सोटे काढते. एकमेक मार खाऊन घराकडे जाते. अशा चिडाचिडीत खून खराबे होते, अशा चिडाचिडीत खून खराबे होते.
एकमेकावरती अवजार काढते, अशा चिडाचिडीत खून खराबी होते, एकमेकावरती अवजार काढते. अशी आहे राजा होळीची पाडवा, अशी आहे राजा होळीची पाडवा, एकमेकाले धरू धरू तुडवा. अशी आहे राजा होळीची पाडवा, एकमेकाले धरू धरू तुडवा. हाच आहे काय होळीचा गोडवा, हाच आहे काय होळीचा गोडवा. अरे हाच आहे काय होळीचा गोडवा. अरे विचार करा काही चांगलं तर घडवा. हाच आहे काय होळीचा गोडवा. अरे विचार करा काही चांगलं तर घडवा. अरे विचार करा काही चांगलं तर घडवा. अरे विचार करा काही चांगलं तर घडवा. ही मी तुमच्या समोर कविता सादर केलेली आहे. आणि यातून असं म्हणजे आपण जे काही समजा आनंद घेतो, तर हा आनंद यात कोणी दुःखी न होता किंवा कोणाला दुःखी न करता सगळ्यांनी मिळून जर सणाचा आनंद जर घेतला तर त्याचा आनंद गौरच असते आणि सगळ्यांना सुखसमाधान लाभते. आपण अशा प्रकारचा होळीचा आनंद घेतला पाहिजे आणि आपला सगळ्यांना सुखसमाधान दिलं पाहिजे. तर अशी मी आपणासमोर सर्वांना विनंती करतो आणि शेवट तुमचा जय भीम घेतो आणि इथेच मी थांबतो. जय भीम, जय भारत, जय छत्रपती शिवाजी, जय राजे संभाजी आणि मी इथे समाप्त करतो.